का बरं डोकं गाजवत असेल मी आता? जीवनात येणारे अनवॉन्टेड सल्लागार. ती गोष्ट ऐकली आहे ना तुम्ही? ती एक बाप आणि एक मुलगा, खूप जुनी, म्हणजे खूप जुनी गोष्ट आहे ही. एक बाप आणि एक मुलगा गाढव विकायला निघतात बाजूच्या गावामध्ये, की चला बाबा आपण गाढव विकायला जाऊ. ओके. आणि निघतात मग ते आपल्या गावातनं. निघतात, दोघं त्या गाढवावर बसलेले असतात. ओके. जाता जाता एक माणूस तिकडून येतो. अरे असे कसे म्हणे तुम्ही दोघं? की ते गाढवाचे म्हणे जीव जाईल ना म्हणे, दोघंचे दोघं बसले म्हणे त्याच्यावर. मग हो यार, या दोघांना खूप गिल्ट येतं. हो यार, बरोबर आहे, हा माणूस बरोबर म्हणतोय. मग त्याच्यातला काय करतो, बाप उतरतो खाली, बाप्पाही चालतो, पोरगा गाढवावर बसलेला असतो. थोडं समोर जातात, तिकडून अजून एक जण येतो. काय रे म्हणे, कसा आहे रे म्हणे तू? त्या गाढवावर बसला म्हणे, बाप पायी चालतोय म्हणे, तुला काही लाज नाही वाटत म्हणे? बापाला पायी चालवतो म्हणे तू. बापाला, पोराला गिल्ट येतो. पोरगा म्हणतो हो यार बरोबर यायचं. तो खाली उतरतो. बापाला म्हणतो तुम्ही बसा. अजून समोर जातात, तिकडून अजून एक कोणीतरी येत असतो. तो म्हणतो अरे कसा माणूस आहे रे, समजत नाही तुला? गाढवावर बसलाय लेखा म्हणे तू, पोरगा पायी चालतोय म्हणे, आणि तू लेखाचा म्हणे बसलाय म्हणे, पोराला पायी चालवतोय. बापाला गिल्ट येतो. मग बाप काय करतो, खाली उतरतो. मग दोघं पायी चालतात गाढवाला घेऊन. तिकडून अजून एक जण येतो. तो म्हणतो अरे कसे बाळवट आहे रे म्हणे तुम्ही, गाढव तसंच मोकळं सोडले म्हणे, तुम्ही त्याच्यासोबत पायी चालले म्हणे, तुमच्यासारखं तर मूर्ख नाही कोणी. या दोघांना वाटतं आपण खूपच मूर्ख आहे. त्यांचं एवढं डोकं फिरतं, तर येतात त्या गाढवाला नदीत फेकून देतात पुलावरून. ऐसा है, दुनिया ऐसी है, तुम कुछ भी करो, तुम कुछ भी करो, उन्होंने तय किया रहता तुम्हारी बैंड बजाने के, तुम्हारा कॉन्फिडेंस लूज करने का है, तुमको मिसगाइड करने का है, तुमको चूतिया बना. लिटरली द वर्ल्ड इज लाईक दिस. ओके. तर माझ्यासोबत पण असं झालं. ओके. असंच झालं सेम. ओके. माझ्या लाईफमध्ये एक जण होता असा, ज्याला मी खूप जीवलग मानायचो. ओके. आता कोण होता ते मी सांगणार नाही मी तुम्हाला, पण त्याचं कॉन्स्टंट एक नॅगिंग राहिलं माझ्या लाईफमध्ये. असं कसं आहे रे यार तू इंजिनिअरिंग नाही केलं? ऍक्च्युली माझं इंजिनिअरिंग झालं होतं, फायनल इयर झालं होतं, काही पेपर राहिले होते खूप वर्ष, मग मी दिले नव्हते रागावर. ओके. पण त्याचं ते कॉन्स्टंट नॅगिंग राहिलं माझ्या लाईफमध्ये. अरे तू इंजिनिअरिंग नाही केलं यार, कसा आहे तू, काय तुझ्यामुळे फॅमिलीचं नाव खराब होतंय तुझ्या, आणि काय, असं कॉन्स्टंट ही वॉज लाईक दॅट असं. ओके. त्याच्यानंतर मग माझ्या लग्नाचे इश्यूज झाले, फॅमिली इश्यूज. अरे कसं रे म्हणे, तुला फॅमिली सांभाळता नाही येत म्हणे, कसा माणूस आहेस तू? जेव्हा पाहिलं म्हणे तुझ्या लाईफमध्ये काही ना काही मेसेज राहतो म्हणे, काही असं असं कसं असं वागता नाही येत का म्हणे तुला व्यवस्थित जरा काही? मग आय वॉज इन टू मल्टिपल बिझनेस, एक बिझनेस, दोन बिझनेस, मी जवळजवळ माझ्या लाईफमध्ये 4-5 बिझनेस केलेले आहेत. ओके. आणि काही बिझनेस यातले फेल झाले. ओके. खूप साऱ्या बिझनेसचे अप्स अँड डाऊन्स पण होते, बट इट वॉज गोईंग वेल फॉर 25 इयर्स. असं नाही आहे की बा एकदमच मी त्याच्यातनं काही शिकलो नाही, पण तरी हे नेव्हर यूज टू लीव्ह द चान्स. अरे कसं बिझनेस करतो यार म्हणे, तुला एवढं कळत नाही म्हणे, बिझनेस बुडालाय म्हणे, तुला बिझनेस बुडतात म्हणे, काही तर अक्कल पाहिजे, अक्कल एकदम काढून टाकणं, काही तर म्हणे अक्कल पाहिजे म्हणे. हा काय म्हणे, जेव्हा पहा तेव्हा म्हणे तुला पैशाची चणचण असती. ऍक्च्युली मी तर कधी त्याला पैसेही मागितले नाही. कधी लाईफमध्ये. ओके. माझेच पैसे, माझाच बिझनेस, माझेच पैसे बुडतायत, बरं माझा बिझनेस बुडतोय, त्याचा काहीच नाही सहभाग त्याच्यामध्ये. ओके. मग मी काहीतरी मध्यंतरी मग जमिनी घेतल्या होत्या, त्या जमिनीमध्ये पण मला काहीतरी लॉस झाला. ओके. काही प्रॉपर्टीज घेतल्या होत्या, मध्ये असा तो फॉल झाला होता असा प्रॉपर्टीचा, रिअल इस्टेटचा. ओके. मग त्या काळामध्येच मला ते विकावं लागलं. आय डिडंट गेन एनी प्रॉफिट इन टू दॅट. कसा रे माणूस तू, तुला इन्व्हेस्टमेंट करता नाही येत? आईला डोकं, मला असं वाटायचं हो यार आपण मूर्खच आहे, आपण बावळटच आहे, आपण फेलियरच आहे, आपण एकदम. मग काय झालं, खूप वर्षानंतर मग मला एकदम असं दिसलं की हा पण तेच करतोय जे मी करत होतो एकेकाळी. म्हणजे हा पण आता तशाच बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करायला लागलाय, हा पण तशाच जमिनी घ्यायला लागलाय. आय वॉज डमस्ट्रक टू सी ऑल दिस, की यार
हात एकेकाळी मला म्हणत होता की तुला असं कशा बिझनेस करतो, अशा कशा तुला तू कसं काय जमिनी घेतो, तुला कळत नाही का जमिनी घ्यायला नाही पाहिजे. ही इज डुईंग द सेम थिंग. मग मी जेव्हा असा इतिहासात गेलो, एकदम असा असा पास्ट में गया, तर मग मला लक्षात आलं की आपण याचं एवढं ऐकत होतो, पण खरंच याची ऐकायची एवढी गरज होती का मला, की माझं इंजिनिअरिंग नाही झालं, तुला फॅमिली सांभाळणार नाही. मग मला लक्षात आलं की याचं तर बीएससी पण झालं नव्हतं. यांनी तर साधं बीए केलं होतं. आणि त्या बीएच्या पेपरच्या वेळेस मी मी काम केलेलं आहे त्याच्या बीएचं, त्याचं बीए निघत नव्हतं, तर आय वेंट, मी त्याचं काम करून दिलेलं आहे त्या पेपरचं. यू वोंट बिलीव्ह दॅट. आणि सेम विथ हिज जॉब ऑल्सो. ही वॉज नॉट हॅव्हिंग अ जॉब. काहीतरी असं थातूर मात्र त्याच्याकडे 1,500 का 2,000चा जॉब होता. पण बिईंग इन टू बिझनेस, बिईंग इन टू लायसनिंग माझं खूप मोठं नेटवर्क होतं. ओके, तर माझ्या एका फोनवर त्याला जवळजवळ 1,500 का 2,000 जॉब पासून जो जॉब लागला होता, एकदम 70,000चा लागला होता. म्हणजे आणि मी पण ते स्वतःला ती जाणीव नाही करून घेतली किंवा त्यालाही करून नाही दिली की बा माझ्या फोनमुळे तुझं हे काम झालेलं आहे. अशी वेळोवेळी माझी मदत झाली आहे त्याच्या लाईफमध्ये. पण तरी पण मी नाही बाबा, तूच श्रेष्ठ, तूच महान, मी मूर्ख, मी बावळट, मी चिवत्या. आज जब इतिहास के पन्नों में मैं ऐसा गुजरता हूं तो समझ में आता है की अरे बाप रे, आपण काय रे बाबा, काय कोणाचं ऐकतो. तर असं आहे ते गाढव घेऊन जेव्हा आपण जात असतो ना, ओके, त्या गाढवाला एकच सांगायचं की बाबा कोणीही तिकडून आलं आणि त्यांनी तोंड उघडलं की तुम्ही असे कसे करता, तर त्या गाढवाला एवढंच म्हणायचं की त्याला म्हणायचं साहेब जरा पलटा. जसा तो पलटला त्याच्या ढोंगणावर एवढी लात मारायची जोरात की तो पुन्हा सल्ला द्यायचा आणि त्यांनी तो लायकीचाच नाही राहायला पाहिजे. सो असे भामटे, लुच्चे, बदमाश ज्यांना काही गरज नसती तुम्हाला सल्ला द्यायची, दे विल कम इन युअर लाईफ जस्ट टू डिमॉरलाइज यू, जस्ट टू मिसगाईड यू. ओके. आणि मला असं वाटतं त्याचे 2-3 कारणं असतील. एक तर त्यांनी जीवन बघितलेलं नसतं, किंवा ते जेलस असतात. ओके. किंवा ते कॉम्पिटेटिंग नसतात, त्यांच्याकडे ती ऑपॉर्च्युनिटी आलेली नसती. ओके. आणि आपल्याकडे आज ती ऑपॉर्च्युनिटी असती. जेव्हा त्यांच्याकडे ती ऑपॉर्च्युनिटी असती ते पण त्याच गोष्टी करतात ज्या गोष्टीच्या चुका त्यांनी तुमच्या काढलेल्या असतात कधीतरी. असं आहे. सो इन्स्टेड ऑफ लिस्निंग टू ऑल दिस अनवॉन्टेड सल्लागार, तुमच्यासोबत जे गाढव आहे त्याला ट्रेन करा की कोणीही आपल्याला जर सल्ला देत असेल तर त्याच्या ढोंगणावर इतकी जोरात लात मारायची की तुमच्या जीवनामध्ये फालतूचे सल्लागार उभेच नाही राहायला पाहिजे. हॅव अ नाईस डे. लव्ह यू ऑल.